नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक. जय भीम. लोकनायकच्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्या अनुषंगाने आम्ही दाभाड या ठिकाणी आलेलो आहेत आणि पूजनीय भत्ते रेवत बोधी या ठिकाणी भेटलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशा पद्धतीने साजरी करावी हा संकल्प घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. त्यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत की उद्या होणारी जी जयंती आहे कशा पद्धतीने आपण साजरी केली पाहिजे. पंतजी वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे आणि कशा प्रकारे साजरी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्व तुमच्या चॅनलला मी सुरुवातीला शुभेच्छा देतो. हे चॅनल दीर्घकाळ टिकावं ही अपेक्षा मी व्यक्त करतो. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दिलेला आहे तो मार्ग चोखाळणे, त्या मार्गाने जाणे, त्या मार्गावरती आरूढ होणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून तो संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात. पुन्हा एकदा तुमच्या चॅनलला आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना उदंड आयुष्य मिळावं ही अपेक्षा करतो. तुम्ही प्रश्न केलेला आहे की उद्या विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण साजरी करीत आहोत. फार आनंदाने साजरी करत आहोत, उत्साहानं साजरी करत आहोत. नक्कीच साजरी केली पाहिजे. महामानवाची जयंती आपणच नव्हे तर अख्खा देश साजरा अख्खं जग साजरी करत आहे. कमीत कमी 110 देशामध्ये उद्या बाबासाहेबाची जयंती साजरी होत आहे. आम्ही इथून जयंती साजरी केली. आम्हीच जयंती साजरी करताना आम्ही उल्हासानं नाचलो, गायलो. परंतु उद्दिष्ट बाबासाहेबाचं एक होतं की तुम्ही नाचून माझी जयंती साजरी करू नका, वाचून जयंती साजरी करा. बाबासाहेबाचं उद्दिष्टच असं होतं की तुम्ही ज्या ज्या दिवशी माझी जयंती साजरी करता त्यावेळेस मला डोक्यावर घेऊन तुम्ही नाचत असता. बाबासाहेब म्हणतात की तुम्ही मला डोक्यात घेऊनच ती जयंती साजरी करा. बाबासाहेब जयंती साजरी करण्यासाठी विरोध करत होते. माझी जयंती साजरी करू नका असं बाबासाहेबाचं म्हणणं होतं. परंतु आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आहोत. नक्कीच बाबासाहेबावरती आमची श्रद्धा आहे, विश्वास आहे. त्या श्रद्धेपोटी आम्ही जयंती साजरी केली पाहिजे. परंतु अवाढव्य खर्च करून आम्ही जयंती साजरी करत आहोत. ती जयंती आम्ही बाबासाहेबाला गालबोट लावण्यासाठीच करीत आहोत असं मला वाटतं. माझं मत आहे. अवाढव्य पैसा खर्च करत आहोत. जसे की हिंदू धर्माचे लोक गणपतीचं मोठ्या प्रमाणात साजरा करतात, मोठे मोठे गणपती बसवतात आणि तो पैसा पाण्यामध्ये टाकून देतात. तसंच आम्ही त्यांची ती संस्कृती आम्ही पुन्हा जोपासतो की काय ही भीती आमच्या मनामध्ये निर्माण होते आहे. म्हणून आपणा सर्वांना मी विनम्रपणे सांगू इच्छितो की आमची जयंती साजरी झालीच पाहिजे, नाचलंच पाहिजे, आनंद व्यक्तच केला पाहिजे. एवढं आमचा हर्षमय मन करून आम्ही ती साजरी केली पाहिजे. त्याच्यामध्ये सुसंवाद साधला पाहिजे. ही जयंती माणसाला जागं करण्यासाठी केली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी आणि बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन 70 वर्ष झाली. खऱ्या अर्थानं बहुजन समाजाची प्रगती झाली. तुमचा प्रश्न असा आहे की बहुजनाची प्रगती झालेली आहे का? बहुजनाची प्रगती झालेली आहे, वैज्ञानिकदृष्ट्या झालेली आहे, आमची प्रगती झालेली आहे. परंतु पैशापुरती प्रगती आम्ही करून घेतली. विचारानं आम्ही अजूनही प्रगतशील झालेलो नाही. विज्ञानवादी धर्म बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला त्या धर्मापासून आम्ही फार दूर चाललेलो आहोत. बुद्धानं कधीही मोर्चे काढलेले नाहीत. बुद्धानं सत्याग्रह केलेले आहेत. सत्याग्रह कसे केले? सत्याचा आग्रह धरून ते सत्याग्रह केलेले आहेत. सत्यवचनानं जीवन जगण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवलेला आहे आणि तो मार्ग बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 बुद्धाच्या ओटीमध्ये टाकून सांगितलं होतं
तुम्हाला माणूस बनायचा आहे, तुम्हाला त्रिशरण पेन्सिल देऊन तुम्ही माणूस बनलं पाहिजे. माणूस बनून दुसऱ्याला माणूस करण्यासाठी तुम्ही प्रगतशील असलं पाहिजे. आम्हीच आमच्या विहारामध्ये जातो, आम्हीच भिक्षूसुद्धा आहेत, ते भिक्षुका बाहेरच्या समाजामध्ये जाण्यासाठी संधीसुद्धा मिळत नाही. आम्ही ज्यावेळेस बाहेरच्या समाजामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिथं भिक्षूला विरोधसुद्धा होत असतो. भिक्षूला विरोध करणारे लोक आहेत, तुम्ही दुसऱ्या समाजामध्ये का जाता, इथं आमचा समाज एवढा मोठा आहे, इथं विहार आहे, इथंच सांगितलं पाहिजे. बुद्धानं बहुजनाच्या हितासाठी, बहुजन सुखाय बहुजन हिताय हा मंत्र दिलेला आहे. चरत भिक्कवे चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, लोकाविषयी तुमच्या मनामध्ये अनुकंपा निर्माण झाली पाहिजे आणि त्यांना धम्म समजावून सांगितला पाहिजे, नीतिमत्ता समजावून सांगितली पाहिजे. ती नीतिमत्ता माणसामध्ये आली की हा भारत देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. ही अपेक्षा माझ्या मताप्रमाणे दुसऱ्याच्या मतं कशा असतील ती मला माहीत नाही. माझं मत सांगतं, मी माझं मत व्यक्त करत आहे की सुजलाम सुफलाम देश करायचा असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही. आणि ही प्रगती करून न घेता लोक वामार्गाला जात आहेत, डीजे लावत आहेत. एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो, 2025चं उदाहरण देऊ शकतो. 14 एप्रिल 2025 फक्त एका दिवसाचा महाराष्ट्राचा पूर्ण खर्च 2900 कोटीचा डीजे आणि बॅनरसाठी झालेला आहे. म्हणजेच वाममार्गाला चालण्या जाण्याचं काम करीत आहोत. या 2900 कोटीमध्ये आमच्या विद्यापीठं तयार होतील, विश्वविद्यापीठ तयार होतील, पाली भाषेचे वर्ग तयार होतील, विद्यार्थी आमचा तयार होईल, प्राध्यापक आमचे राहतील, बहुजनाचे आमचे म्हणजे बहुजनाचे राहतील आणि भारत देश पुढे जाण्यासाठी प्रगतशील होण्यासाठी प्रयत्न करेल. ही अपेक्षा न होता बहुजन समाज हा विस्कळीत होण्याचं काम करत आहे. प्रगती फक्त धनदौलतीची झालेली आहे, विचाराची प्रगती झाली नाही असं माझं मत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा भारत बौद्धमय करेल त्या घडीला आता सध्या वाटचाल सुरू आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटचाल सुरू आहे, नक्कीच वाटचाल सुरू आहे, परंतु किती 69 वर्ष पूर्ण होत आहेत. 69 वर्ष पूर्ण होत आहेत. अजूनही आम्हाला बुद्धं शरणं गच्छामीचा बेसिकली अर्थ नाही. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स याचा बेसिकली आम्हाला अर्थ नाही. ज्यावेळेस आम्ही तो प्रश्न विचारला जातो, बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ काय होतो असं म्हटलं जातं, प्रश्न विचारला जातो, त्यावेळेस ते म्हणतात की मी बुद्धाला शरण घेतो. बुद्धानं समता शिकवलेली आहे, बुद्धानं बंधुभाव शिकवलेला आहे, बुद्धानं स्वातंत्र्य शिकवलेलं आहे, बुद्धानं न्याय शिकवले. 4 तत्व बुद्धाच्या अगोदर बुद्धानं समजावून सांगितलेले आहेत. ते बुद्ध म्हणतील का मला शरण या, बुद्धानं कधीच मला शरण या म्हणाले. फक्त मी जे विचार करतो त्या विचाराला तुम्ही आत्मसात करून त्या विचारानं तुम्ही मार्गस्थ व्हा हे बुद्धानं समजावून सांगितलेलं आहे. मग आम्ही बौद्ध धम्माचा तो मार्ग आरूढ न होता त्या मार्गावर आम्ही न जाता कुठेतरी विस्कळीत होऊन जात आहोत. बुद्ध अजून आम्हाला समजलं नाही. प्रत्येक गावागावामध्ये विहार असताना कधी आम्ही विहारात जात नाही. विहारामध्ये मोठे मोठे विहार बांधलेले आहेत, सुंदर विहार बांधलेले आहेत, परंतु ते विहार कधीतरी पौर्णिमेच्या दिवशीच फुटतं. 1 महिन्याची धूळ त्या विहारामध्ये साचल्या जाते, तिथं माणसं जात नाहीत. आम्ही कुठं जात आहोत? मग कुठंतरी आम्ही बाजूला सरकत आहोत. कुठंतरी आम्ही बाबासाहेबाला ज्या लोकांनी विरोध केलेला आहे त्या लोकांकडे आम्ही जात आहोत असं मला वाटतं, माझं मत. सध्याला आता अंधश्रद्धा, कर्मकांड, चालीरीती ज्या की बाबासाहेबांनी अगोदरच सोडून दिलेल्या आहेत, परंतु काही लोक जे शिकल्या सवरलेले आहेत जाणीवपूर्वक कर्मकांड करून लोकांना त्या ठिकाणी वांग मारला नेण्याचं काम या ठिकाणी करतात. त्या संदर्भात आपलं काय? माझं मत असं आहे, बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला 5 लाख लोकांची नोंद आहे, परंतु जास्तीत जास्त 9 लाख लोक होते असं सांगितलं जातं. 9 लाख लोकांच्या समोर बाबासाहेबांनी बहुजन समाजातील लोक असतील, बौद्ध असतील किंवा त्या काळामध्ये महार म्हणणारे असतील, मांग म्हणणारे असतील, जे काही अछूत म्हणून होते, अस्पृश्य म्हणून होते, त्या लोकांना तिथं एकत्रित करून तिथं बाबासाहेबांनी त्रिशरण पेन्सिल अगोदर दिलं. अगोदर त्रिशरण पेन्सिल घेऊन गुरुजींना विचारलं की मी बौद्ध झालेलो आहे का? हो म्हणाले, तुम्ही बौद्ध. मला आता यांना दीक्षा देता येते काय? चंद्रमणी गुरुजी म्हणाले, तुम्हाला दीक्षा देता येऊ शकते, कारण का मी तुम्हाला त्रिशरण पेन्सिल देऊन दीक्षित केलेलं आहे, तुम्ही आता बौद्ध झालेले आहात, तुम्हाला दीक्षा देता येते. त्यावेळेस बाबासाहेबांनी समोरच्या सर्व लोकांना, बाबासाहेबांनी माईकवरती सगळ्या लोकांना त्रिशरण पेन्सिल दिलं. बाबासाहेब पुढे म्हणाले, पाठीमागे ते सगळे लोक. त्याच्यानंतर
समजावून सांगताना बाबासाहेब म्हणाले पाली भाषेमधला आहे, तुम्हाला त्याचा अर्थ अजून कळलेला नसेल, कळून घेण्यासाठी तुम्हाला बराच वेळ जाईल, त्याच्यासाठी मी एक 22 प्रतिज्ञा देतो. या 22 प्रतिज्ञा तुम्ही दररोज घरी जर वाचलात नक्कीच तुम्ही बुद्धाच्या विचाराप्रमाणे चालू शकता, त्या मार्गावर ते आरूढ होऊ शकता हे बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेबांनी 5 प्रतिज्ञा, सुरुवातीच्या 5 प्रतिज्ञा आहेत. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावरती माझा विश्वास नाही. हे बाबासाहेब ज्यावेळेस समजावून सांगतात, बोलतात, लोकांच्या मनामध्ये ठासून भरतात, ती लोक, त्या लोकांनी बाबासाहेबाचं ऐकलं म्हणून त्या काळातल्या लोकांनी तो धम्म पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु आत्ताच्या काळामध्ये जी लोक आहेत, शिकलेले सवरलेले आहेत, मोठ्या मोठ्या नोकरीवरती गेलेले आहेत, एखादा जर अडाणी माणूस असेल, समोरचा मोठा माणूस असेल, त्याला जय भीम जर घातलं तर त्याच्या तोंडातून जय भीमसुद्धा निघू शकत नाही. ही शोकांतिक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्याऐवजी हे कुठंतरी बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावून घेतात, भिक्षूला बोलवतात, एखाद्या बौद्ध उपासकाला बोलवतात, बोलून लग्न लावून घेतात आणि दुसऱ्या दिवशी देवदेव करायला कुठंतरी शिर्डीला जातात, कुठंतरी तिरुपतीला जातात, कुठंतरी पंढरपूरला जातात, इथं जाऊन पाया पडून येतात. परंतु इथं कधी नागपूरला जात नाहीत, कधी बुद्धगयेला जात नाहीत. धम्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी शिकलेली सवरलेली लोक कुठंतरी अडथळा निर्माण करत आहेत. 18 मार्च 1956ला विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्र्याच्या सभेमध्ये म्हणतात, मुझे पढे लिखे लोकांनी धोका दिला. शिकल्या सवरलेल्या लोकांना धोका दिलेला आहे आणि हेच शिकले सवरलेले लोक पुढे काय करतील मला काही विश्वास नाही. बाबासाहेबांनी शिकल्या सवरलेल्या लोकांना नालायक ठरवलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या ज्या वेळेस आपण कुठंतरी जातो, कुठंतरी बसतो, त्यावेळेस धम्माचा प्रचार आणि प्रसार करत नाही, अवांतर गोष्टीची चर्चा करीत असतो. तो मोठा का मी मोठा याच्यासाठी चर्चा करीत असतो, पण बुद्ध विचाराशी आम्ही चर्चा करत नाही, बाबासाहेबाच्या विचाराशी आम्हाला घेणं राहिलं नाही. म्हणून हे अंधश्रद्धा पसरवणारे लोक आमच्यात निर्माण झालेले आहेत, ते तर पहिल्यापासूनच आहेत. त्या लोकांनी तर अंधश्रद्धा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये भरवलेले, लाखो पिढ्या करोडो पिढ्या आमच्या डोक्यामध्ये तेच व्यवस्था केलेली आहे. त्या व्यवस्थेतून दूर जाण्यासाठी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. 11 प्रतिज्ञा नाकारणाऱ्या आहेत, 11 प्रतिज्ञा स्वीकारणाऱ्या आहेत. विचाराला स्वीकारणाऱ्या 11 प्रतिज्ञा आणि त्या लोकांच्या विचारांना, त्या व्यवस्थेच्या विचारांना ठोकर मारणाऱ्या 11 प्रतिज्ञा आहेत. ह्या जर प्रतिज्ञा वाचल्या तर माणूस अंधश्रद्धेकडे जाऊ शकत नाही. परंतु शिकलेला सवरलेलाच माणूस तसं करतात. अडाणी माणसं मात्र त्या पद्धतीने येतात, वंदन करतात, बसतात, चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अंधश्रद्धा पसरवण्यासाठी आम्हीच कारणीभूत आहोत, त्या लोक कारणीभूत नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हटलं जातं, तसं आम्हीच आमच्या धर्मावरती, आम्हीच आमच्या चळवळीवरती, आम्हीच आमच्या मुवमेंटवरती, आंदोलनावरती घात करीत आहोत, घाव टाकत आहोत, हे असं मला वाटतं. सध्याला जे अनुयायी आहेत त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा? सध्याच्या स्थितीला जे अनुयायी म्हणून बाबासाहेबाचे लोक आहेत, उपासक आहेत, उपासिका आहेत, नक्कीच त्यांच्यामध्ये कमीत कमी 20%, कमीत कमी 20%, जास्तीत जास्त 20% आणि कमीत कमी 10% लोक आहेत ते बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी तयार आहेत. आणि ते करीत असताना त्या अनुयायाचं हे दुसरे जे अनुयायी आहेत 80% लोक आहेत, ते 80% लोक ऐकायला येतात असं माझं मत आहे. तर या सर्व अनुयायांनी त्यांचं एकमेकाचे कोणी दुश्मन नाही आहे, दुश्मन नाहीत, वैरी नाहीत, कोणी कुणाची जमीन घेतली नाही. परंतु आम्ही विचाराशी विचाराचं देवाणघेवाण न करता आम्ही कुठंतरी बहकल्यासारखं वागत आहोत. म्हणून आमच्या या बौद्ध म्हणून घेणाऱ्या, बाबासाहेबावरती श्रद्धा असणाऱ्या, बाबासाहेबावरती विश्वास असणाऱ्यांना माझी विनम्रपणे सूचना आहे की तुम्ही बाबासाहेबाचे विचार आत्मसात करून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा. हे 135वी जयंती साजरी करताना या 135वी इतके दिवस होते ते अंधारात गेलेले समजत, भूतकाळात गेलेले आहे समजून सांगा. आता वर्तमान काळामध्ये मात्र आपण चांगलं राहिलं पाहिजे आणि हे करत असाल तर नक्कीच आपण भारताच्या या इतिहासामध्ये नक्कीच बाबासाहेबाचा तो इतिहास पुन्हा आपण उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू शकतो, प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं. तुम्ही गंगाखेडून आलेला तर ज्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे, रेवत बोधी बुद्धेजी या ठिकाणी उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत असताना 2025 ज्यांनी सर्वे केला
आणि 2,900 कोटी रुपये आपण एका जयंतीला, एका वर्षाला आपण या ठिकाणी खर्च करत आहोत. विचार करा, 2,900 कोटी या ठिकाणी जर आपण खर्च करत असाल तर येणारी पिढी या 2,900 कोटी रुपयामध्ये भवितव्य किती प्रमाणात विकसित होऊ शकतं हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. की या मुलाखतीमध्ये आपणही सहभागी आहात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. की सर्वांनी या ठिकाणी क्रांतिकारी केली.